महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची चर्चा खोटी आहे। महिला पोलिसांना घेरून दगडफेक झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नागपूरमध्ये काही ठिकाणी लोक हिंसाचार करण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र हा पूर्ण पूर्वनियोजित कट होता असं बोलणं योग्य राहणार नाही। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नागपूर दंगलीमधील 104 आरोपींची ओळख पटली, त्यामधील 92 लोक अटकेत आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आरोपींमध्ये काही जण अल्पवयीन असल्याची देखील माहिती दिली आहे। औरंगजेबानं अखंड भारत निर्माण केला, हमीदचं वादग्रस्त वक्तव्य। छत्रपती संभाजीराजांच्या हत्येला जबाबदार औरंगजेब कसा जबाबदार? 2 दिवसांपूर्वी हमीदनं वादग्रस्त हे वक्तव्य केलं होतं। औरंगजेबाची कबर काढण्यासाठी याचिका दाखल। सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका। कबरीला दिलेला विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी। औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त कायम। औरंगजेब कबर परिसरामध्ये सर्वत्र शांततेचं वातावरण आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक। एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला बेड्या। हमीद इंजिनियरवर हिंसाचार कट रचल्याचा आरोप आहे। युट्यूबर मोहम्मद शहजाद खानलाही अटक। सरकारनं पुढाकार घेऊन कबर काढून टाकली तर कोणाचं दुमत राहणार नाही। औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न एकदा मार्गी लावून टाका, रोहिणी खडसेंची मागणी। नागपूर दंगल प्रकरणामधील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज निर्दोष असल्याचं म्हणत सत्र न्यायालयात जामीन अर्ज। फहीमच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी। फरार प्रशांत कोरटकरवर लुकआउट नोटीस जारी। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी लुकआउट सर्क्युलर। कोरटकरच्या परदेश प्रवासाची माहिती घेणार। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा। सूत्रांची माहिती। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल, चर्चांना उधाण आलंय। दरम्यान प्रशांत कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय आहे। चंद्रपूरमधील कोरटकरचं सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती। अंतरिम जामीन आणि कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी काळातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय। कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा। इंद्रजित सावंत यांचा कोल्हापूर पोलिसांकडे अर्ज। प्रशांत कोरटकरला वाचवण्यासाठी कोणती तरी यंत्रणा काम करते, सावंतांचं वक्तव्य। नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला लपवलंय, अमोल बिटकरींचा आरोप। तर कोरटकर जर दुबईत गेला तर पोलिसांचं अपयश। कोरटकर चंद्रपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो? बिटकरींचा सवाल। प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याचा फोटो दिशाभूल करणारा ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट। कोरटकरला सुरक्षा दलाची ऑर्डर कोणी दिली होती? अंधारेंचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही। प्रशांत कोरटकर भाजपच्या कार्यालयातही सापडू शकतो, संजय राऊतांचा आरोप आहे। तर हायकोर्टानं जामीन नाकारल्याच्या दिवशी कोरटकर नागपुरात होता, राऊतांचा दावा। पोलिसांकडून बदल्यांसाठी तुरी घेणारा तुरी देऊन कसा पळतोय? वडेट्टीवार यांचा प्रशांत कोरटकरवर जोरदार निशाणा। सरकार कोरटकरला वाचवते का? कोरटकर दुबईला जाण्यामागे मंत्रालय कनेक्शन। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांचा आरोप। कोरटकर सरकारचा सोयरा म्हणून तो सापडत नाही, इतर कुणी असतं तर कारण नसतानाही तुरुंगात टाकलं असतं, मनोज जरांगेंचा निशाणा। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांनी लावली उपस्थिती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सुरू होण्याआधी पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। शरद पवारांनी लावली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला लावली उपस्थिती। अजित पवार जयंत पाटलांमध्ये उत्तम चाललेलं असतं, त्यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था, विद्याप्रतिष्ठान असतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार भेटीवरून राऊतांची टोलेबाजी। जयंत पाटलांसोबत भेटीबाबत वेगळ्या बातम्या पसरवल्यात। बैठकीनिमित्त जयंत पाटलांची भेट झाल्याचं अजित पवारांचं स्पष्टीकरण। कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला? सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारख्या वागल्यात, रोहित पवारांचा सवाल। सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे। जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीवर राऊतांनी टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संजय राऊतांना उत्तर। भाजप किंवा त्यांचे नेते कधीही दादांवर अविश्वास दाखवत नाही, तर संजय राऊत मात्र नेहमी मित्रपक्ष आणि मित्रपक्षामधील नेत्यांवर अविश्वास दाखवतात। अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर सूरज चव्हाणांचं ट्विट। फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार। सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। तर सरकार मनोरुग्ण असूच शकत नाही, संजय राऊत मनोरुग्ण आहेत, भागवत कराड यांचा पलटवार। जयकुमार गोऱ्यांकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। काल अटकेनंतर आज सातारा न्यायालयात हजर केलं असता सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। विनायक राऊत, रमेश कोरगावकर मातोश्रीवर दाखल।
भांडूप विधानसभा महिला पदाधिकारी मातोश्रीवर दाखल. नागपूरमधील हिंसाचारानंतर मुंबई पोलीस ॲक्शन बोर्डमध्ये आझाद मैदानावर दंगल नियंत्रण पथकाकडून मॉक ड्रिल. डीसीपी प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव. आरोग्य विभागाच्या 35 कोटीच्या 10 शववाहिका धुळकात. TV9नं बातमी दाखवल्यानंतर अखेर शासनाला जाग. धुळकात पडलेल्या 100 शववाहिकांच्या वाटपास सुरुवात झाली आहे. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या नरसी इथं माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा, मिनल खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली होती तयारी. मनोज जरांगेंचा 8 टप्प्यामध्ये महाराष्ट्र दौरा. जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज पहिला, तर राज्यामध्ये कानाकोपऱ्यात दौरे करणार असल्याची जरांगेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन. सरस महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. कर्जवाटपामधील अनियमिततेच्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस.